काल 28/7/2025 यशोधरा पोलीस स्टेशनच्या हद्दीची यादवनगर एरिया आहे. तिथे आहे काही अफगाणी रेफ्युजीज आहेत. त्यांच्याकडे व्हॅलिड रेफ्युजी कार्ड्स देखील आहेत. ते मागच्या जवळपास 15 वर्षापासून नागपूरमध्ये राहत आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे ते बिझनेस करतात. तर काल ते रात्रीच्या वेळेस तिथे त्यांना एक जुना फ्रीज खरेदी करायचा होता. तर ते बघण्यासाठी गेले होते की ते फंक्शनल आहे किंवा कसं. त्यावेळेस तिथेच त्या वस्तीत राहणारा एक अजय चव्हाण नावाचा हॅबिच्युअल ऑफेंडर आहे आणि त्याच्यासोबत त्याचेच नातेवाईक एक ऋषी तांबे नावाचा मुलगा आणि एक मायनर मुलगा होता. तर यांनी त्यांना संशयाच्या ह्याच्यातून की तुम्ही कुठून आले एवढ्या रात्रीच्या वेळेस इथे काय करताय, आणि गाडी त्यांनी तिथे गल्लीत पार्क केलेली होती. तर त्यावरून त्यांच्यात भांडण झालं आणि मग या हॅबिच्युअल ऑफेंडरने तिथे आजूबाजूला पडलेले काही दगड आहेत त्याच्याने त्यांच्या गाडीचा काच फोडण्याचा प्रयत्न केला. तर त्यात त्या एका व्यक्तीच्या डोक्याला देखील दगड लागलेला आहे. तर ही इज आउट ऑफ डेंजर, परंतु त्याच्यामध्ये आपण याचं इंटेन्शन बघता आपण अटेम्प्ट टू मर्डरचा गुन्हा दाखल केलेला आहे आणि जे 2 मुख्य आरोपी होते ते देखील आपल्या ताब्यात आहेत. जसं की मी सांगितलं, यातला जो मुख्य आरोपी आहे तो हॅबिच्युअल ऑफेंडर आहे. तर तो त्याचे ऑलरेडी तिथे एरियामध्ये न्यूसन्स व्हॅल्यू आहे. तो बऱ्याच व्यक्तींवर काही ना काही कमेंट्स करत असतो. तर हे लोक तिथे असताना यांना हिंदी व्यवस्थित बोलता येत नव्हतं. यांचे ॲक्सेंट वगैरे बघून हे पाकिस्तानमधून आले ह्या प्रकारचं तो तिथे ओरडत होता मोठ्या मोठ्याने. परंतु एक चांगली गोष्ट अशी आहे की तिथलेच लोकल जे इतर वस्तीमध्ये राहणारे लोक आहेत त्यांनीच पुढे येऊन या लोकांना बाजूला केलं, रेस्क्यू केलं आणि आपले पोलीस देखील तिथे वेळेवर पोहोचले आणि त्यानंतर मग आपण या आरोपींना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केलेला आहे. थँक्यू. ते मोठा ताजबाग एरिया जो आहे तिथे राहणारे आहेत ते, आणि ते फ्रीज खरेदी करायचा होता त्यामुळे इकडे यादवनगरमध्ये रात्रीच्या वेळेस आले होते. फिर हमारे को दवाखाना लेके गया, दवाखाने में मेरे को पट्टी लगाया, सब वो किया। फिर सुबह हम जब आया तो उन लोगों को भी लेके आया, बोले हम उन लोगों को जेल डालेंगे, आप अपना घर जाओ, मेरा गाड़ी अभी भी थाने में है, बाल बच्चों को रोजी रोटी है। वो हमारा वो गाड़ी में हम माल बेचते सब ऑल इंडिया में घूमते। बस और काम नहीं है, हमारा काम नजदीक है। हम गवर्नमेंट के यहाँ पे जब कानून से रहते हैं हम लोग यहाँ कानून मानते हैं, कानून के खिलाफ वर्जी नहीं जाते हैं। उन लोगों से हम लोगों ने लड़ाई नहीं किया, न कुछ मारपीट किया, उन लोगों ने मारा हमारे को। बस मेरा गाड़ी अभी थाने में है। हम ये रिक्वेस्ट कर रहे हैं आप लोगों से कि हमारा मदद कीजिए। हम बहुत गरीब आदमी है, हमारा घर आ करके देखो, मेरा काम भी देखो, मेरा हिसाब किताब भी देखो आप लोग, कि हमारा ऐसा कोई वो नहीं है कि अभी हमारा 7 साल यहाँ पे हो गया, कोई हमारा कोई न जुर्म है न कुछ किया। मैं सिर्फ घूमता अपने बच्चों के लिए बस दो टाइम का रोजी रोटी पैदा कर रहा हूँ। बस ये हम लोगों को बिजनेस है।